वेलकम बॅक गाईज. मी मृणाली आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मृणाली अँड मयूर व्लॉगमध्ये. आणि मी पुन्हा एकदा घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी गावचा व्लॉग. आणि आज आम्ही चाललेलो आहोत दिवेआगरला. आणि दिवेआगरला तुम्ही बघू शकतात काय काय फिरण्यासाठी स्पॉट्स आहेत, तसं तसं काय काय वॉटर ॲक्टिव्हिटीज आहेत आणि बीच कसा आहे. सो आमच्यासोबत तुम्ही कंटिन्यू राहा आणि आम्ही काय काय करतो ते पहा. तर गाईज आता आम्ही चाललेलो आहे चालत आमच्या घरापासून. ॲक्च्युली आमच्या घरापासून दिवेआगर हे 1 ते 1.5 तासावरती लांब आहे. आणि आता सर्वात प्रथम आम्ही घरापासून जेटीपर्यंत चालत आलो आहे. आणि आम्हाला जेटीच्या त्या साईडला क्रॉस करून जायचं आहे. आणि तिकडने आम्हाला काय मिळतं जाण्यासाठी, विक्रम मिळतो आहे की काय मिळतं, रिक्षा मिळते ते बघायचं. आणि आम्ही श्रीवर्धनने जाणार आहोत की डिरेक्ट जाणार आहोत ते बघूयात. सो आमचा मयूर बघा कसा चालतोय, त्याने हातामध्ये काठी घेतली अशी. सो गाईज फायनली 15 मिनिट वॉकिंग डिस्टन्सने आम्ही पोहोचलेलो आहे आमच्या जेटीवरती. आणि आता सकाळचं मस्त कोवळं ऊन आलं आणि खूप छान वाटतंय. हे बघा हे दोघं जण आणि ही आहे आमची जेटी. आणि स्काय इज एकदम ब्ल्यू आहे आणि खाली एकदम ग्रीन आहे. सो इट्स व्हेरी कलरफुल नाव. हे बघ ना. सो गाईज आता आम्ही फायनली आलेलो आहे जेटीवरती. आणि पाणी बघा किती निळं निळं वाटतं आणि वरती निळं आणि खाली निळं. वाव, इट्स सो ऑसम. सो आता जंगल जेटी समोरून येते आणि मयूर तिकीट काढायला चाललाय. सो इथे आहे तिकीट काउंटर आणि तुम्ही घ्यायचं आहे तिकीट. आणि ही पहिली सेकंड फेरी, ॲक्च्युली 7ची फेरी ऑलरेडी गेली आणि ही रिटर्न आली. गाईज आता आम्ही चाललोय. हा मग पाणी वाढलंय ना, शेवाळ आहे. वा बघा जंगल जेटीमध्ये कोणच नाहीये. आम्ही चाललोय फर्स्ट. बनवते ना. आम्ही आलो आतमध्ये. वर जाऊ. सो इथून आहे असं वर जायचं. आणि समोर होतोय सनराईज. बाई हलते खूप. सो गाईज आम्ही आता आलेलो आहे श्रीवर्धनमध्ये. आणि आम्ही दुसरा टमटम घेतलेला आहे. आणि आता आम्ही चाललो इथून दिवेआगरला. तर आम्ही आमच्या घरापासून आलो जेटीपर्यंत 20 रुपये पर पर्सन तिकीट. त्याच्यानंतर आम्ही घेतला टमटम बागमांडल्यापासून श्रीवर्धनपर्यंत 60 रुपये पर पर्सन. आणि आता आम्ही श्रीवर्धनवरून दिवेआगर 60 रुपये पर पर्सनपर्यंत शेअरिंगने जाणार आहे. म्हणजे खूपच कॉस्ट सेविंग आहे. तर फ्रेंड्स दिवेआगर हा बीच रायगड जिल्ह्यामध्ये आहे. आणि हा बीच मुंबईपासून 170 किलोमीटर, पुण्यापासून 157 किलोमीटर इतका लांब आहे. इथे तुम्ही गव्हर्नमेंट ST बसेसनी येऊ शकतात, प्रायव्हेट बसेस, तसेच स्वतःची कार. आणि बेस्ट म्हणजे तुम्ही बाईक घेऊन इथे कोस्टल राईड करू शकतात आणि हा ब्युटिफुल व्ह्यू एक्सपिरियन्स करू शकतात. तसेच या बाजूला हरिहरेश्वर हे बेस्ट आकर्षण असलेलं पर्यटन स्थळ आहे. श्रीवर्धन बीच आहे आणि बाजूला सुवर्ण मंदिर म्हणजे सोन्याच्या गणपतीचं मंदिर आहे. तसेच आरावी बीचही आहे आणि इथे वॉटर स्पोर्ट्सही आहेत. आणि तुम्ही हा व्ह्यू बघू शकतात. ही बेस्ट प्लेस आहे. सॅटर्डे संडे जरी तुम्ही आला तरी तुम्हाला इथे खूप सारे होमस्टे, रेस्टॉरंट, हॉटेल मिळू शकतात. आम्ही आता आलोय दिवेआगरला, उतरलो आणि आता मी बीचकडे चालले. त्याच्या आधी इथे आम्हाला मिळणार आहे सुवर्ण गणेश मंदिर, तिथे सोन्याचा गणपती आहे. आणि इकडे आहेत बोट राईडचं बोर्ड लावलंय. सो गाईज हे लोक आहेत माझ्यासोबत. आणि इकडे खूप सारे होमस्टे, जेवण, व्हेज नॉनव्हेज तुम्हाला सर्व मिळेल. खूप सारे रिसॉर्ट्स आहेत इथे. तर आता आम्ही आलोय सुवर्ण गणेश मंदिर. सो आम्ही इथे एंट्री केलेली आहे. इथे आहे सोन्याचा गणपती. तिला जायचं आहे. वाव किती मस्त परिसर आहे बघ. प्रदक्षिणा मार्ग आहे हा. हा मस्त आहे ना. ऊन आलं ना. किती मस्त स्कायज आहे. हा किती मस्त आहे बघा. नाईस ॲटमॉस्फिअर.
सो गाईज आम्ही आता पोहोचलो दिव्यागरला आणि आता आम्ही चाललोय सुवर्ण मंदिर आम्ही घेतलं आणि आता आम्ही बीच साईडला चाललोय. बीच वरती वाव, तिकडे होते पॅरासेलिंग. भरती आहे ना, बघ असा बीच पाहिजे तर मजा येते. तर आम्ही इथे केलेलं आहे बुकिंग वॉटर स्पोर्ट्सचं आणि ते एवढ्या सगळ्या राईड्स आहेत. घोडा पण आहे, कॅमल पण आहे, ATV राईड आहेत हे बघा. आणि आता आम्ही चाललोय पॅरासेलिंग. एकटं जाऊ नको कुठे. तर गाईज आम्ही केलं पॅरासेलिंग आणि पॅरासेलिंगच्या बोटकडे जाण्यासाठी फर्स्ट आम्ही ही ड्रॅगन राईड घेतली. तिथे जे पॅरासेलिंगसाठी जे पण 5-6 लोक होते त्यांना ह्या ड्रॅगन राईडमध्ये बसवलं आणि आम्हाला या ड्रॅगन राईडमधून त्या बोटीकडे नेण्यात आलं. आणि गाईज ही राईड एकदम बेस्ट आहे. तर तुम्ही बघू शकतात ह्या राईडमधून आम्हाला त्या स्पीड बोटमध्ये ट्रान्सफर केलं पॅरासिलिंगसाठी आणि एकदम भीती वाटत होती खूप. आणि ह्या पॅरासेलिंगमध्ये जर तुम्हाला समुद्रामध्ये खाली बुडायचं असेल 2-3 बुडवण्यासाठीचे 200 ते 400 रुपये पर पर्सन एक्स्ट्रा त्या लोकांनी आम्हाला सांगितले. तर तुम्ही इथे बार्गेनिंग करू शकता.
तर गाईज अलिबाग नंतर पॅरासेलिंग तुम्हाला फक्त दिवे आगरला मिळेल आणि याची कॉस्ट आहे 1200 रुपये पर पर्सन। त्याच्याशिवाय जेट स्की, बनाना राईड, बम्पर राईड, डिस्को राईड, ड्रॅगन राईड, अशा स्लीपर राईड, अशा वेगवेगळ्या राईड्स, वॉटर स्पोर्ट्स राईड्स येथे आहेत। ATV राईड आहे, तुम्ही कॅमल रायडिंग करू शकता, तसेच हॉर्सवर तुम्ही बसू शकतात। एकदम बेस्ट एक्सपिरियन्स आहे सॅटर्डे संडेचा आनंद घेण्यासाठी आणि मुंबईपासून अगदी जवळ असल्यामुळे ट्रान्सपोर्टही खूप इझी आहे। जर तुमचा मोठा ग्रुप असेल, फॅमिली ग्रुप किंवा फ्रेंड्स ग्रुप, तर तुम्हाला ह्या राईड्समध्ये चांगला डिस्काउंटही मिळू शकेल। आणि इथे आम्ही एन्जॉय केलं, नारळ पाणी, उकडीचे मोदकसुद्धा तुम्हाला इथे मिळतील। सो तुम्हीसुद्धा ह्या बीचला व्हिजिट द्या सॅटर्डे संडेमध्ये आणि एन्जॉय करा, कारण की आता थंडी आहे तर हा बेस्ट सीझन आहे। इथे व्लॉग पूर्ण बघितल्यासाठी मनापासून धन्यवाद। अशाच नवनवीन आणि इंटरेस्टिंग व्लॉगसाठी सबस्क्राईब करा मृणाली अँड मयूर यूट्यूब चॅनलला। पुन्हा भेटू एका नवीन व्लॉगमध्ये, तोपर्यंत टेक केअर आणि